महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल एक गोष्ट नेहमी म्हटली जाते, इथे स्क्रिप्ट कधीही बदलू शकते. पण आज जी बातमी समोर येत आहे ती कोणत्याही थ्रिलर सिनेमापेक्षा कमी नाही. ज्या दोन नेत्यांनी गेल्या 2 वर्षांपासून एकमेकांविरुद्ध दिल्लीपासून गल्लीपर्यंत कायदेशीर आणि राजकीय युद्ध लढलं, ज्यांच्यात पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्हावरून बाप लेकासारखं नातं असूनही वितुष्टात आलं, तेच दोन गट आता पुन्हा एकदा एकाच छताखाली येताना दिसत आहेत. हो, मी बोलतेय अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्याबद्दल. तुम्हाला कदाचित वाटलं असेल की ही फक्त अफवा आहे, पण आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी झालेली ही युती एका मोठ्या वादळापूर्वीची शांतता आहे. सोलापूर, सातारा, सांगली, पुणे आणि परभणी यासारख्या पश्चिम महाराष्ट्राच्या पॉवर सेंटरमध्ये हे दोनही पक्ष आता हातात हात घालून मैदानात उतरत आहेत. पण प्रश्न असा उभारतो की अचानक असं काय घडलं? ज्या भाजपसोबत अजितदादा सत्तेत आहेत त्या भाजपला सोडून त्यांनी पुन्हा आपल्या काकांकडे धाव का घेतली? आणि संजय राऊतांनी केलेल्या त्या खळबळजनक दाव्यामागे नेमकं काय सत्य आहे? आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण पवार फॅमिली रियुनियनचं पूर्ण विश्लेषण करणार आहोत. नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. सर्वात आधी या युतीची पार्श्वभूमी समजून घेऊया. राजकारण हे नेहमी गणितावर चालतं आणि जेव्हा गणितच चुकतात तेव्हा नवी समीकरणं जन्माला येतात. नुकत्याच पार पडलेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकांचे निकाल हे या युतीचं सर्वात मुख्य कारण ठरलं. तुम्ही पहा, महायुतीमध्ये भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र सत्तेत आहेत, पण महापालिका निवडणुकीत भाजपने अजितदादांना आपल्यासोबत घेतलं नाही. परिणाम काय झाला? भाजपने एक हाती बाजी मारली आणि दोनही राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजेच अजित पवार आणि शरद पवार या दोघांचाही त्यांच्याच बालेकिल्ल्यात धुव्वा उडवला. या पराभवाने अजित पवारांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं. त्यांना हे समजलं की भाजपासोबत राहून त्यांचं स्वतंत्र अस्तित्व धोक्यात येत आहे. दुसरीकडे सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनाही हे उमजलं की जर घड्याळ आणि तुतारी एकमेकांच्या मतांचे तुकडे करत राहिले तर त्याचा फायदा फक्त तिसऱ्या पक्षाला म्हणजेच भाजपला होईल. यालाच राजकारणात सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट म्हणतात. आपला गड वाचवण्यासाठी हे दोन गट आता कॉमन एनिमी विरुद्ध एकत्र आले आहेत. पुणे महानगरपालिकेत युती करण्याच्या प्रयत्नात असताना सुरुवातीला मोठा वाद झाला होता. अजित पवारांचा हट्ट होता की शरद पवार गटानेही घड्याळ चिन्हावरच लढावं, पण सुप्रिया सुळे यांनी त्याला कडाडून विरोध केला. स्वाभिमानाचा हा प्रश्न इतका वाढला की ही युती तुटणार असं वाटत होतं. पण जेव्हा मतमोजणी झाली आणि दोनही पवारांच्या हाताला काहीच लागलं नाही, तेव्हा मात्र शहाणपण सुचलं. आज जिल्हा परिषद निवडणुकीत अजितदादांनी आपल्या घड्याळाचा हट्ट सोडला आहे आणि शरद पवार गटानेही व्यावहारिकतेसाठी या आघाडीला सहमती दर्शवली आहे. आता वळूया या कथेतील सर्वात एक्सप्लोसिव्ह भागाकडे, संजय राऊतांचा राजकीय बॉम्ब. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन असा दावा केला आहे की जो ऐकून महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आला. राऊत म्हणाले, अजित पवार लवकरच महाविकास आघाडीत परततील. ते सध्या सत्तेत असले तरी त्यांचं मन मात्र शरद पवारांसोबत आहे. राऊतांच्या या विधानाचा अर्थ जर आपण सखोल पाहिला तर लक्षात येतं की गेल्या काही दिवसांपासून बारामतीमधील गोविंद बाग हे राजकीय घडामोडींचं केंद्र बनलं आहे. बारामतीमध्ये शरद पवारांच्या निवासस्थानी एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला अजित पवार रात्री उशिरा स्वतः पोहोचले. तिथे केवळ शरद पवार आणि अजित पवारच नव्हते तर सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे, राजेश टोपे आणि अगदी तरुण नेते रोहित पवार सुद्धा उपस्थित होते. विचार करा, ज्यांच्यात राजकीय विस्तव जात नव्हता ते सर्व नेते एका टेबलावर बसून जिल्हा परिषदेचे डावपेच आखत आहेत. ही केवळ निवडणुकीची रणनीती आहे की घर वापसीची तयारी? संजय राऊतांनी एक खूप महत्त्वाचं उदाहरण दिलं, छगन भुजबळ आणि अजित पवारांवरील घोटाळ्यांचे आरोप. राऊत म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कितीही गर्जना केली तरी आता काही होत नाही. छगन भुजबळांना न्यायालयाने क्लीन चिट दिली आहे. याचाच अर्थ असा की ईडी आणि तपास यंत्रणांची जी भीती दाखवणं हे नेते बाहेर पडले होते ती भीती आता कमी होत चालली आहे. मेलेल्या मेंढराला आगीची भीती नसते असं राऊत जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांचा रोख स्पष्ट असतो की आता अजितदादांना भाजपच्या दबावात राहण्याची गरज उरलेली नाही. पण ही युती केवळ पश्चिम महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही. परभणीकडे नजर टाका. परभणीमध्ये उबाटा गटाचे संजय जाधव हे खासदार आहेत आणि त्यांचा तिथे मोठा प्रभाव आहे. उबाटा गटाची ताकद परभणीत उसळ मारू शकते. हे पाहून दोनही राष्ट्रवादीने तिथे एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ असा की आता हे दोनही गट केवळ भाजप विरुद्धच नाही तर प्रसंगी आपल्या इतर मित्र पक्षांविरुद्धही आपली ताकद टिकवण्यासाठी एकत्र येत आहेत. जर जिल्हा परिषदांमध्ये ही युती यशस्वी झाली तर अजित पवार भाजपला असा संदेश देऊ शकतील की आम्हाला तुमची गरज नाही,
नाही, आम्ही आमच्या बळावर आणि आमच्या कुटुंबांच्या ताकदीवर जिंकू शकतो. पण हे करत असताना ते दोन दगडांवर पाय ठेवत आहेत का? राऊतांनी म्हटल्याप्रमाणे त्यांना कधी ना कधी एका बाजूची निवड करावीच लागेल. भाजपसोबत सत्तेत राहायचं की शरद पवारांच्या छायेखाली परत यायचं, हा निर्णय आता फार काळ लांबणीवर टाकता येणार नाही. या युतीचा दुसरा मोठा पैलू म्हणजे कौटुंबिक भावनिकता. राजकारण कितीही निष्ठुर असलं तरी पवार कुटुंब हे नेहमीच एकत्र राहण्यासाठी ओळखलं जातं. कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने जेव्हा शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येतात तेव्हा कार्यकर्त्यांना एक वेगळाच संदेश जातो. कार्यकर्त्यांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी ही युती एक औषध ठरू शकते. शरद पवारांना मानणारा मोठा ग्रामीण वर्ग आणि अजित पवारांची प्रशासकीय पकड जर एकत्र आली तर जिल्हा परिषदांमध्ये नक्कीच चमत्कार घडू शकतो. आता आपण या विषयाच्या गंभीर बाजूकडे वळूया. जर हे दोन पक्ष पुन्हा एकत्र आले तर भाजपची भूमिका काय असेल? भाजपसाठी हा मोठा धक्का असेल. सत्तेत ज्यांना सोबत घेतलं ते जर निवडणुकीत विरोधात लढले तर महायुतीचं अस्तित्व फक्त नावापुरतं उरेल. तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी सुद्धा ही धोक्याची घंटा आहे. जर राष्ट्रवादीचे दोनही गट एकत्र झाले तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मराठा कार्ड आणि पवार फॅक्टर सर्वात मोठा ठरेल. या संपूर्ण घडामोडीत मतदारांनी काय विचार करावा? 2019 मध्ये एक जनादेश मिळाला, त्यानंतर सत्तांतर झालं, मग पक्षांतर झालं आणि आता पुन्हा विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या. लोकशाहीमध्ये पक्षांची विचारधारा असते की केवळ सत्तेची समीकरणं? आज जे चित्र आपण पाहत आहोत त्यावरून असं वाटतं की राजकारण हे केवळ शक्यतेचा खेळ आहे. ज्यांच्यासाठी कालपर्यंत शरद पवार विलन होते त्यांच्यासाठी ते आज पुन्हा मार्गदर्शक झाले आहेत का? या युतीचा परिणाम केवळ जिल्हा परिषदेवर होणार नाही तर आगामी विधानसभा निवडणुकांवर सुद्धा होईल. जर ही चाचणी यशस्वी झाली तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये अजित पवार गट पुन्हा सामील झालेला दिसेल आणि तसं झालं तर 2026 मधील महाराष्ट्राचे राजकारण पूर्णपणे वेगळ्या वळणावर असेल. शेवटी या सर्व गोंधळात एका प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेले नाहीत. आरोपी कोण आणि पीडित कोण? ज्या मतदारांनी एका विशिष्ट विचारधारेला मतदान केलं त्यांचं काय? राजकारण हे आता केवळ नेत्यांच्या सोयीनुसार चालणारं यंत्र बनलं आहे का? शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणे हे कौटुंबिकदृष्ट्या चांगलं असेल तरी राजकीय नैतिकतेच्या बाबतीत ते किती योग्य आहे हे तुम्हीच ठरवा. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अजित पवार यांनी भाजपची साथ सोडून पुन्हा शरद पवारांसोबत जाणं हे महाराष्ट्रासाठी चांगलं आहे का? संजय राऊतांचा दावा खरा ठरेल का? आणि या युतीमुळे भाजपचा बालेकिल्ला धोक्यात येईल का? तुमची उत्तरं खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महाराष्ट्राच्या सखोल विश्लेषणासाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.